अकोल्यातून एक मोठी बातमी समोर येते। गवळी समाजाचे प्रदेशाध्यक्ष आणि अकोल्यातील प्रॉपर्टी व्यावसायिक किसनराव हुंडीवाले हत्या प्रकरणाचा आज जिल्हा सत्र न्यायालयात अंतिम निकाल लागला आहे। किसनराव हुंडीवाले हत्या प्रकरणातील तब्बल 10 आरोपींना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे। 6 मे 2019 रोजी पोलीस अधीक्षकांच्या शासकीय बंगल्याशेजारी असलेल्या सार्वजनिक न्यास उपनिबंधक कार्यालयात हुंडीवाले यांची निर्घुण हत्या करण्यात आली होती। या हत्या प्रकरणात मुख्य आरोपींमध्ये अकोल्यातील भाजपच्या पहिल्या महापौर सुमन गावंडे यांच्या कुटुंबातील 5 जणांचा समावेश होता। यामध्ये त्यांचे पती आणि निवृत्त पोलीस निरीक्षक श्रीराम गावंडे, मुलगा आणि भाजप युवा मोर्चाचा प्रदेश उपाध्यक्ष विक्रम उर्फ छोटू गावंडे, रणजित गावंडे, धीरज गावंडे, प्रल्हाद गावंडे, दिनेश राजपूत, प्रतीक तोंडे, विशाल तायडे, सतीश तायडे आणि मयूर आहिर यांचा समावेश आहे। या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून खासदार उज्ज्वल निकम यांनी काम पाहिले। न्यायालयाने 10 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली असून पुरेसे पुरावे नसल्यामुळे 5 जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे। या निकालानंतर हुंडीवाले यांच्या कुटुंबियांनी समाधान व्यक्त केले आहे। संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणाऱ्या अशा या खून खटल्याचा निकाल आज अकोला येथील जिल्हा सत्र न्यायाधीश श्री कचरे साहेब यांनी आज देऊन एकूण 10 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा दिलेली आहे। दिनांक 6 मे 2019 रोजी भर दुपारी 11:30 वाजता चॅरिटी कमिशनच्या न्यायालयाच्या कार्यालयातच किसनराव हुंडीवाले जे अकोला येथील एक प्रगत शेतकरी होते आणि संपूर्ण अकोला शहर त्यांना अतिशय सन्मानाने सन्मान देत असे, त्यांचा या प्रॉपर्टी मॅटर्स वरून या जो गावंडे आहे आरोपी नंबर 1 रिटायर्ड पोलीस इन्स्पेक्टर, तो व त्याचे मुलं यांनी येऊन त्यांच्या डोक्यावरती सिलेंडरने वार केले आणि तेथेच त्यांचा खून केला। या घटनेमुळे महाराष्ट्रात त्याचे भीषण परिणाम उमटले होते। संपूर्ण महाराष्ट्रातील गवळी समाज एकवटला होता आणि त्याची तातडीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी यांनी घेऊन मला देखील फोनवरून सांगितलं की आपण हा खटला चालवावा। त्याप्रमाणे भारत सरकारचे माजी केंद्रीय मंत्री आहेरजी यांनी देखील कळवले होते। त्यानुसार हा खटल्यामध्ये आम्ही एकूण 22 साक्षीदार तपासले आणि आज एकूण जवळजवळ 10 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली। त्यातील 5 आरोपींपैकी कोर्टाने त्यांची मुक्तता केली। त्यातील अर्थात 2 स्त्रिया आरोपी होत्या, त्यांच्या विरुद्ध पुरावा नसल्याचंही आम्ही न्यायालयाला स्पष्टपणे सांगितलं। इतर 3 आरोपींच्या विरुद्ध फार पुरावा नसल्यामुळे न्यायालयाने त्यांची सुटका केली। 10 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा आणि दंड ठोठावला आहे। दिनांक 6/5/2019 माझ्या वडिलांचा निर्घुण खून करण्यात आला होता न्यास नोंदणी कार्यालयात। त्याबाबत आम्ही माननीय मुख्यमंत्री साहेब देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना समाजामार्फत निवेदन दिले होते की आम्हाला माननीय उज्ज्वल निकम साहेब यांची नियुक्ती करण्यात येईल। त्यांनी हा खटला संपूर्णपणे व्यवस्थित चालवून आम्हाला आज न्याय दिला आहे, त्याबाबत मी त्यांचा खूप आभारी आहे। माननीय न्यायाधीश साहेब शिवाजी कशल साहेब यांनी आम्हाला न्याय दिला आहे, त्याबाबत मी त्यांचा सुद्धा खूप आभारी आहे। उज्ज्वल निकम साहेबांचा खूप खूप आभारी आहे। विशेष प्रतिनिधी NTV न्यूज मराठी, अकोला।